नमस्कार विद्यार्थ्यांनो, सर्व ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम उमेश सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आज परीक्षेच्या पूर्वी तुमच्यासाठी ते गायडन्स सेशन घेऊन आले आहेत आणि आय होप तुमचा ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये सर्वांचा खूप चांगल्या पद्धतीनं काय झाला असेल, अभ्यास झाला असेल. तर सरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला आत्तापर्यंत गाईड केलं असेल ते चांगल्या प्रकारे केलं आहे, याबद्दल मला शाश्वती आहे. आता यापुढे मेनसाठी निश्चितच तुम्हाला त्यांची जी लँग्वेज आहे, सरांची जी शिकवणी आहे, त्याची हातोटी आहे, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. स्पेशली जे विद्यार्थी असे आहेत की जे संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांनी सरांच्या द्वारे ऑनलाईन शिकवणी घेतात, अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलतो आहे. मात्र मेन्सच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे की प्रीचा टप्पा पार करायचा आहे तुम्हाला. आणि आता 2 दिवसावर तुमची एक्झाम आहे, 2 ते 3 दिवसावर. मग यावेळेस तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे यावर आपण बोलणार आहे. ठीक आहे, एक पहिले सेशन घेऊ, त्यानंतर मग तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स घेऊ. स्पेशली ऑफलाईनबद्दल बोलतो मी. बघा आता लक्ष द्या, तुमच्याकडे ना 100 जे आहेत, ठीक आहे, येस, 100 तुमच्याकडे क्वेश्चन्स आहेत आणि या 100 क्वेश्चनला तुम्हाला फक्त केवळ 60 मिनिट आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जे 60 मिनिटात तुम्हाला जो पेपर सॉल्व करायचा आहे, ठीक आहे, तर यावेळी तुम्हाला जर डिवायडेशन प्रॉपर केलं तुम्ही, तर तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक सेकंदाला फक्त, प्रत्येक प्रश्नाला फक्त 36 सेकंद तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. आता असं तुम्हाला या परीक्षेला डेकोरेट केलं जाते. मूळचा मुद्दा हा नसतो. मुद्दा हा असतो की बाळांनो, पॉलिटीचे 15 प्रश्न आहेत. तुमचा जर पॉलिटी चांगला असेल तर ऑब्वियस आहे इथे तुम्हाला 36 सेकंद प्रत्येक प्रश्नाला द्यायची गरज नाही. 5 सेकंदात पण प्रश्न सॉल्व होतो. ठीक आहे, म्हणजेच तुमचे 4 विषय असे असतात. मी आतापर्यंत जितक्या मला अनुभव आहे ते मी विद्यार्थ्यांमध्ये बघितलं की 4 विषय आहेत की जे स्पेशली मुलांचे खूप चांगले आहेत. जसं माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझं पॉलिटी, त्यानंतर करंट अफेअर, त्यानंतर जिओग्राफी, ठीक आहे, आणि इकॉनॉमी, असे तुम्हाला 4 माझे कोर पॉईंट आहे. मग मी पेपर सोडवताना काय करतोय, मी सर्वात पहिले पॉलिटीचे प्रश्न सॉल्व्ह करतो. कारण मला माहिती आहे प्रश्नांची संख्या जरी 15 असली तरीही ना मी हे प्रश्न 5 मिनिटात सोडवतो. मग मला सांगा, 5 मिनिटात जर मी 15 प्रश्न सोडवतोय, याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला मला काय लागत नाही, ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाला मला 36 सेकंद लागत नाही. कळालं का तुम्हाला? सो अशा पद्धतीने. आणि पेपर सोडवण्याची एक पद्धत राहते. पद्धत ही राहते की जेव्हा तुम्ही पेपर सोडवताय, ते पेपर सोडवताना आता माझा जसा मी तुम्हाला प्रेफरन्स लेवल सांगितला, त्याप्रकारे तुमचाही प्रेफरन्स लेवल असेल की जसं की बघा, आपण लक्ष देऊ. मला समजा सर्वात पहिले मी काय करत असतो, पेपर सोडवताना 3 राऊंड कसे होतील याची फार काळजी घेतो. 3 राऊंड म्हणजे काय समजून घ्या. मला पहिल्यांदा असे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे ज्यामध्ये मी 100% अक्युअर आहे, म्हणजे ॲक्युरसी खूप चांगली आहे 100%. दुसऱ्यामध्ये मी असे प्रश्न सोडवणार आहे जे माझे 50-50 आहेत. आणि तिसऱ्यामध्ये मी असे प्रश्न सोडवणार आहे की जे प्रश्न मला तुक्केबाजी करायची आहे. सो 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे तुक्केबाजी, एक 50-50 आणि एक 100 वाला आहे. मग यावेळी काय करायचं तर बघा, यावेळी सर्वात पहिले माझे जे 4 विषय आहेत, जे माझे डिअर डार्लिंग सब्जेक्ट आहे, तर मी सर्वात पहिले पॉलिटी सोडवायला घेतो. याचा फायदा असा आहे की या पॉलिटीमध्ये 15 पैकी माझे 7 ते 8 हे मला शुअर शॉट येऊन जातात, ॲक्युरसी येऊन जाते. त्यानंतर दुसऱ्यांदा मी जिओग्राफी घेतो. आता जिओच का घेतो, कारण की जिओग्राफी हा 1 लाईनर असतो. त्यानंतर सोशियल रिफॉर्मर, ज्याला तुम्ही हिस्ट्री म्हणता, सो हिस्ट्री जी आहे, या हिस्ट्रीवर सुद्धा तुम्हाला जे प्रश्न येतात ना, हे 1 लाईनर येतात. आणि स्पेशली करंट अफेअर हे 1 लाईनर. म्हणजेच मी काही मिनिटात, सर याला मी 6-6, 7-7 मिनटं जरी दिले, समजून घ्या, समजा मी 7-7 मिनटं देतो प्रत्येकाला, तर मी 28 मिनिटांमध्ये पेपर बघा किती मार्क्सचा सोडवला असेल, 15, 30, आणि याला जर जुन्या पॅटर्ननुसार म्हटलं तर हे 20. सो 50 मार्क्सचा पेपर मी 28 मार्क्समध्ये 28 मिनिटात सोडवला असेल. सो ही स्ट्रॅटेजी राहते. तो त्यामुळे सर्वात पहिला राऊंड घ्यायचा जिथे 100% ॲक्युरसी आहे, मग मोजायचे अटेम्प्ट. आणि मोस्टली असं होतं की तुम्ही इथे 40-45 पर्यंत जातात. ज्याने अभ्यास केला आहे ना, तो 40-45 पर्यंत सहज जातोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता दुसऱ्या राऊंडला जेव्हा जातोय, कारण की मिनिमम मला माहिती आहे कट ऑफ हे कधी 60, 55-60च्या दरम्यान कट ऑफ असतात. सो 55-60 दरम्यान कट ऑफ जर क्लिअर करायचा असेल तर प्रश्नांची संख्या 80-85 तर पाहिजेच. 85 मिनिमम अटेम्प्ट पाहिजे. मी तर म्हणतो अटेम्प्ट 90-95 करा, पण ठीक आहे, तुमची ॲक्युरसी चांगली असेल 85 अटेम्प्ट करा. मग दुसऱ्या राऊंडमध्ये 50-50 मध्ये जर मी गेलोय
आणि माझे इथं जर 30 प्रश्न आले 50-50मध्ये तर समजून घ्या माझी सम होते 70-75. आणि एक लक्षात ठेवायचं 70-75 डाळ शिजणारी नाही. अशा वेळेस तुक्केबाजी करायची असते. मग तुक्केबाजीमध्ये काय करायचं असतं समजून घ्या. जसं समजा विधान विधाने असं असेल, तुम्हाला माहिती आहे सिंग्युलर प्रश्न आला असेल तर एकच उत्तरामध्ये एकच पर्याय असणार निवडायचं असतं. विधाने आले तर एकापेक्षा अधिक आले ते निवडायचे असतात. किंवा जर एखाद्याच्या तोंडीचं विधान असेल, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल असं की भारताची गंगा जी आहे लक्ष्मी दर्या पार नेली हे विधान कोण म्हटलं आणि 4 लोकांचे नाव आहेत, रानडे, गोखले असे लोक आहेत, दत्त. तर एकच सेंटेन्स एकच व्यक्ती म्हणेल ना, 3 व्यक्ती कसे म्हणतील, म्हणून ते एक निवडायचं असतं. सो अशा अनेक पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुक्केबाजी करू शकता. आणि एक लक्षात ठेवायचं तुक्केबाजी केल्याशिवाय जमत नाही. फक्त तुक्केबाजी तुमची कुठं चालणार नाही, ती चालणार नाही मॅथ्समध्ये, कारण मॅथ्समध्ये कन्सेप्ट लागतात. सो काही विषयामध्ये तर तुम्हाला तुक्केबाजी करणं हे अनिवार्य आहे. सो अशा पद्धतींना तुम्हाला पेपर सोडावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगेल की असा पेपर सोडवताना फार काळजी घ्या. ठीक आहे, हे झालं पेपरची स्ट्रॅटेजी. सर्वात पहिले 100% ॲक्युरसी हा पहिला राऊंड, दुसरा 50-50चा हा दुसरा राऊंड, आणि तिसरा राऊंड तुक्केबाजी हा तिसरा महत्त्वाचा राऊंड आहे. आता एक काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला समजून सांगतो, त्या मुद्द्याकडे लक्ष द्या. सर्वात प्रथम तर परीक्षेच्या पूर्वीच्या दिवशी निवांत राहा. मी तर म्हणे अभ्यास केल्यापेक्षा थोडंसं पाठांतराचे मुद्दे यूट्यूब सेशन्स वगैरे असतील तर या सेशन्सवर लक्ष द्या. रात्रीची नीट झोप घ्या. तुम्ही जर परीक्षेला जात असाल तर दूरवर असाल तर आधीच्या दिवशी त्या सेंटरवर पोहोचा किंवा 2 तास आधी तरी सेंटरवर पोहोचा. मागच्या वेळी काय झालं, बऱ्याच सारे मुलं लेट गेले, सो त्याच्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम झाले. त्यानंतर तिथे निगेटिव्ह गप्पा मारणं टाळा. पोरांशी डिस्कशन, फालतू डिस्कशन, कट ऑफ प्रश्न, काठिण्य पातळी यासोबत डिस्कशन टाळा. आणि पेपर सोडवत असताना सर्वात प्रथम रोल नंबर प्रॉपर पद्धतीने टाकून घ्या. त्यानंतर तुमचा सर्वात महत्त्वाचा आहे, रोल नंबर चुकला तर चालेल, परीक्षेचं नाव चुकलं तर चालेल, ते चुकूच नका. पण सांगतोय तुमचा जो सब्जेक्ट कोड आहे तो सब्जेक्ट कोड व्यवस्थित टाका. आणि दुसरा म्हणजे तुमचा जो पेपरचा कोड आहे ABCD हा व्यवस्थित टाका, कारण हा जर चुकला तर मग प्रॉब्लेम होत असतात. ठीक आहे, म्हणून आयोगात कधी ABCD हे चुकू द्यायचं नसतं. बाकी चुकलं तरी काहीचा फारसा फरक पडत नाही. ठीक आहे, कारण की मग जर तुम्ही सुरुवातीला सब्जेक्ट कोड चुकवला, ABCD चुकवलं, रोल नंबर चुकवला, ओल करणं चुकवलं, तर मग यामध्ये प्रॉब्लेम काय होतात, यामध्ये प्रॉब्लेम हे होतात की तुमचं पेपरभर मनच लागत नाही, डोकं त्यातच राहतं की अरे माझं हे चुकलं ते चुकलं. सो त्यामुळे मी तुम्हाला रिलॅक्स करतो की एखाद्या वेळेस चुका झाल्या तरी चालतं आहे, पण ह्या 2 गोष्टीवर व्यवस्थित लक्ष द्यायचं. सिग्नेचर प्रॉपर करायची आणि रिझनिंग मॅथ, एक तर रिझनिंग चांगलं जमत असेल तर रिझनिंग, मॅथ असेल तर मॅथ तुमच्या पद्धतीने हाताळा. पण जो प्रश्न कधी ओळखीचाच नाही आहे सो त्याच्यानं जास्त अट्टहास करू नका. नाही आलंच पाहिजे, सोडवलंच पाहिजे असा अट्टहास करू नका. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतात. नाही तर आपण काय करतो, खतरों खिलाडी बनतो की हा प्रश्न आलाच पाहिजे, सोडवलाच पाहिजे, असं चालत नसतं आहे. ठीक आहे, कळालं का तुम्हाला? म्हणून ना फार काळजी घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता 2 दिवस काय करायचं, मी पेपर स्ट्रॅटेजीवर बोललो आहे. त्यानंतर पेपर कसा सोडवायचा, तिथं परीक्षा केंद्रात कोणती काळजी घ्यायची. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की आता 2 दिवसाची स्ट्रॅटेजी, मी 2 दिवसात तुम्हाला सांगेल की करंट अफेअरला एकदा प्रॉपर रिव्हिजन देऊन द्या. ठीक आहे, सरांनी सुद्धा, उमेश सरांनी सुद्धा तुमच्यासाठी बरेच सारे सेशन घेतले आहेत. करंटचे चॅनलमध्ये तुम्हाला दिसत असतील, तिथं बघू शकता तुम्ही प्लेलिस्टमध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही काय करा, 11वीचं जे ओल्ड स्टेट बोर्ड आहे, ठीक आहे, हे ओल्ड बुक तुम्ही प्रॉपर वाचून घ्या. हे सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरेल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आता जे पाठांतराचे मुद्दे आहेत, जे तुम्हाला वाटतं यस पाठांतराचे मुद्दे आहेत, लोकसंख्येची आकडेवारी वगैरे असे हे मुद्दे आहेत ना, या मुद्द्यांवर प्रॉपर वाचणं चालू करा. आणि फक्त 3 दिवस स्वतःला मेंटेन करा. निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका. स्वतः केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे बूस्ट मिळेल. फारसं असं खूप टेन्शन नसतं घ्यायचं परीक्षेचा. आत्तापर्यंत आपण अभ्यास केला ना, त्याचं जस्ट रिफ्लेक्शन तुमची परीक्षा आहे. कळालं का? सो त्याच्यामुळे जास्त बंधन आणलं तर पेपर वाईट जाण्याचे जास्त चान्सेस असतात. बरेच सारे विचारतात, सर हातपाय थरथर कापतात, खूप टेन्शन आलं, अशा वेळेस काय करायचं? काहीच नाही करायचं असतं. सर्वात महत्त्वाचं असतं निगेटिव्ह लोकांसोबत गप्पा टाळणे. आणि दुसरं म्हणजे कट ऑफ या फालतू विषयावर बोलणे. ठीक आहे, पेपर पॅटर्न या विषयावर बोलणे. ठीक आहे, या जर तुम्ही ह्या 3 गोष्टी टाळल्या, ठीक आहे, तर मग काही नाही. जेवणाचा वगैरे 2-3 दिवसात काळजी घ्या, झोपेची व्यवस्थित काळजी घ्या, याच्यापेक्षा वेगळं काही असणार नाही. ठीक आहे, सर्व जे आहेत ना ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर इम्प्लिमेंट होतात. असं नाही की मी एक शिक्षक म्हणून सांगतोय, मीही परीक्षार्थी असतो, मीही परीक्षेमध्ये ह्याच गोष्टी करतोय मॅनेज.
ठीक आहे. आणि मला परीक्षा फेल होण्याचा खूप जास्त अनुभव आहे जे पास होण्यापेक्षा. म्हणजे मी आज जर आतापर्यंत जर 12-15 परीक्षा पास झालो असेल तर फेल मी 20-1 परीक्षा झालो. त्यामुळे मला फेल्युअरचे कारणं चांगल्या प्रकारे माहिती आहे. सो म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही सक्सेस कसे होऊ शकता. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही अभ्यास केला आहे, त्याचं रिफ्लेक्शन एक्झाम आहे. सरळ सेवा भरतीने जे शिकवलं तेच तुमच्या MPSCच्या परीक्षेत येतं. त्यामुळे तुम्ही ते निवांत राहा आणि ह्या गोष्टीला प्रॉपर फॉलो करा. 3-4 दिवस सोशल मीडिया, ठीक आहे, तुमचा तो, या 2-3 गोष्टी, तुमची फॅमिली, या गोष्टीला थोडंसं निग्लेक्ट करा. या 3 प्रॉपर गोष्टीवर लक्ष द्या. या 3 गोष्टीवर जर तुम्ही प्रॉपर लक्ष दिला, मला तरी वाटत नाही की तुमचा कट ऑफ, आता कट ऑफ किती असेल सर, तर हा फालतू विषय आहे, याच्याबद्दल न बोललेलो, ठीक आहे. ते तर तुमच्या परीक्षेनुसार ठरेल की किती कट ऑफचा विषय असेल वगैरे, ठीक आहे. आता अशा ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टीला प्रॉपर फॉलो करा. एकदा का प्रिलिम्सची तुमची की वगैरे आली, ठीक आहे, प्रेडिक्शन व्हिडिओ वगैरे तर येतीलच, ठीक आहे. तर तरीही सांगतोय की की आली की मग तुम्ही ना निवांत राहता की मोस्टली कशा प्रकारे पेपरला डील करायचं आहे किंवा मग मेन्सला डील करायचं आहे. मेन्सच्या संदर्भात आणखी एखाद्या वेळेस योगाला तर मी तुम्हाला गाईड करेलच. उमेश सर तसे तुम्हाला गाईड करतात. विविध सरांच्या अकॅडमीच्या ज्या नायक अकॅडमीच्या फॅकल्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला गाईड करतील आणि वेळोवेळी माझंसुद्धा मार्गदर्शन तुम्हाला राहील. तर या 2 दिवसात सांगितलेल्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या स्ट्रॅटेजीजला फक्त चांगल्या प्रकारे फॉलो करा. त्याच्या व्यतिरिक्त जे तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, ज्याला मी रिप्लाय देईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने करा. आणि आणखी जर तुम्हाला खूप सारं असं वाढत असेल की सर बंधन आलं, म्हणजे खूप जास्त प्रेशर आलं आहे वगैरे असं काही गोष्टी, तर सरळ अकॅडमीचा नंबर खाली दिला आहे त्याच्यावर कॉल करा. सर तुम्हाला स्वतः गाईड करतील किंवा इतर जे आहेत फॅकल्टी वर्ग तो सुद्धा तुम्हाला गाईड करतील. तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रकारे परीक्षा द्या. सर्वांचा काय होईल, विजय होईल अशी अपेक्षा करतोय. थँक्यू सो मच. कीप स्टडी.